मॉर्निंग मंचळी. ॲक्च्युली मी आलोय जरा ना नंबर प्लेटचं काम करायला. कारचं नंबर प्लेट बदलून झालेलं लास्टच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं. आता ॲक्च्युली बाईकचं माझं राहिलेलं ते पण जुन्या 2017चं मॉडेल आहे, त्यामुळं नंबर प्लेट बदलून घ्यायचं आहे. आता इथं दाखवतो गर्दी केवढी आहे. एवढी सगळी ढीकभर गर्दी आहे. खूप जण आलेत सकाळ सकाळी. मला वाटलं जरा गर्दी कमी असेल, पण आहे खतरनाक गर्दी आहे अजून पण. म्हणजे सगळे आपापलं कामं सोडून किंवा कामावर जरा ब्रेक घेऊन आलेत सगळे इथं नंबर प्लेट बसवायला. मेघपाटीचं जरा एक दुसरं काम आहे, म्हणजे वर्कशॉप आहे एक छोटा, त्या दिवसभर त्या नाही आहे, त्यामुळे मग नंबर प्लेट बसवायचा आणि जिच्याकडं आपण तिला आणायला जायचं आहे. ओके लेट्स गो. तर माझा नंबर आलेला आहे, त्याला पण ॲज युजली ब्रॅकेट बसून घेतो मी त्या आपल्या नंबर प्लेटला. कारण काय जरा की सेफ राहत्या गाडी, जी नंबर प्लेट सेफ राहतं, वाकत नाही, बेंड होत नाही. नाहीतर ते ओपन ठेवलं बिना ब्रॅकेटचं ठेवलं तर ते बेंड व्हायची शक्यता आहे. आता ही जी आहे हे अशी ब्रॅकेट बसून घेतली मी प्रत्येक नंबर प्लेटला. म्हणजे ज्यांना हवा असेल त्यांना त्याचे 200 रुपये चार्जेस आहेत एक्स्ट्रा. म्हणजे HSRP जसे देतो ते सोडून मग ते वेगळे चार्जेस आहेत. आता आपलं नंबर प्लेट बसवते मी. ड्रिल मारत आहे तिथे याची ते ड्रिल मारत आहे काय म्हणजे असं मस्तपैकी ब्रॅकेट लावलेलं झाला आणि असं फिटिंग करून आता काय ते गर्दी असं वगैरे असं वेळ लागलं, पण आता ब्रॅकेट बसून आपण लावलं नंबर प्लेट. आणि पुढचं दोन्हीचं मिळून 200 रुपये ब्रॅकेट आहे. चालते यार विषय का. बेस्ट 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 व्हेरी गुड. मंडळी आता इथं ना नंबर प्लेटचं फिटिंग झाल्यावरती इथं यायचं आणि इथलं एक ते माहीत दादा ते आपलं सगळं वेबसाईटवरती अपलोड करतात डॉक्युमेंट्स की बाबा आता हा नंबर अपडेट झाला आहे म्हणून. आणि नंबर प्लेट मी घेतलेली दुसऱ्या गल्लीतून, त्या पलीकडच्या गल्लीतून, तिकडून मी नंबर प्लेट घेतलेली. आता काम झालं पण निघू. A few moments later. मंडळी आता जिजाला आणायची वेळ झालेली, अजून तिचा क्लास खाली आलेलाच नाही आहे. आता येईल वरून ते हे आलेलं आहे. हाय जिजा. लवकर आलं त्यामुळे तिचं कसं झालंय. श्लोका पण आली. 1 hour later. मंडळी आमचं पिलू आलेलं घरी आणि आता चाललेलं बी मध्ये खाऊन मामाला सांगेल की श्लोकाच्या घरी सोडा. मी श्लोकावर त्या घरी खेळून झालं की घरी आपल्या घरी येईल, माझ्या श्लोकाला घेऊन मग खेळणार, म्हणजे परत घरी जाणार. एवढा मोठा प्लॅन आहे. परत मी मला तुम्ही गेला की येतील, मग आपण घरी मग गोलपक्षी पेर. असला काही प्लॅन नाही आहे. मेकअप आर्टिस्ट गेलेली ना क्लासला, म्हणजे तिच्या वर्कशॉपला, तर ती जरा यायला लेट होईल. आता संध्याकाळी बघूया काय प्लॅन करायचं. आता जरी ठरलेलं की जिजा डॉली माऊकडे जेवेल आणि श्लोकाकडे जाईल. ओके ओके. कशी पुसलेली आहे इथं. हो ना मॅनशळी बी विंगमध्ये. आता ती दरवाजा जरा थांब 2 मिनटं कळ काढ. मॅनशळी बी विंगमध्ये आता जिजाला चल मी जातो. मी हिला बसून जेवण करते. Later that day. पिल्लू आमचं श्लोकाकडून आलेली आणि आता आवरली आहे आणि थोडासा एक छोटा डान्स क्लासला जाणार आहे. ओके मंडळी आता हा व्लॉग थोडासा उशिरा येणार, कारण तेच झालेलं की हर्षदा पण नाही आहे, मला एडिटिंगलाच वेळ मिळाला नाही. सकाळी तुम्ही नंबर प्लेटचं काम करायला गेले ते तुम्ही बघितलं, त्यामुळे एडिटिंगला हा नाही. मग मला वाटतं 1-2 दिवसाचं व्हिडिओज असे कंबाईन करून मग लगेच पब्लिश करता येईल. असं काहीतरी बघतो मी. होय चला लेट्स गो. The next day. मंजुळी गुड मॉर्निंग. आता ना मला जे माझी स्कूल मधली हिंदी मिळाली होती ना, ती ह्याच्यामधली पण गोष्ट तुला माहिती नाही. गोष्ट आहे ही वाली गोष्ट. हो सांगा ना स्टोरी. फक्त 6 पर्यंतचे सांगा स्टोरी. त्याला राहायला छान लागली. कोण आहे हा कावळा. हो छान लागली असते. हिंदी में बताओ ना फिर, जो हिंदी का सब्जेक्ट है. नाही हिंदी में बताओ. हे बघा त्याला छान लागले असतं. मग तो काम करतो, जे खाली दगड पडलेत ना ते घेतो, असे टाकतो मग त्याच्यामध्ये ते बारीक पाणी भर जातो. मग तो पितो आणि जातो. ओहो गुड गुड. आता ही पोयम म्हणून बघ. आता मला काम बरं मला ऐकू येते. म्हणा
तुम्ही बोलाली. बादल आया काला काला बादल आया, उमड़ घुमड़ कर बादल आया, रिमझिम जट बरसाया, मेंढक टरटर बोल रहे, मोर छमाछम नाच रहे, बादल आया काला काला बादल आया. एक नंबर, खूप छान खेळता. तुम्ही बोला आणि मी त्याच्या पुढचं बोलले. ये 5 hours later. मेघवाडाईस कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? थंड वातावरण बाहेर खूप. हा बरी भिजली नाहीस का? ठीक आहे ओके. कसा झाला हेअरकट? हेअरकट पण बघितली ना असं काय बघितलीस माझ्या? बघितलंच नाही. म्हणजे परत तसं म्हणलेलं आहे, कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. असे थोडे व्हिडिओ घेत राहू. मेकअप आर्टिस्ट गेले जरा त्यांचं काम होतं, ते आल्या. जिजा तिकडे बी विंग मध्ये. ओके लेट्स गो. The next day. तर मंडळी आता तुम्ही बघितलेलं की नेक्स्ट डे बघितलेलं. माझं तेच झालेलं जसं मी 23 तारखेलाच म्हणलेलं, म्हणजे बुधवारी मी जे म्हणत होतो की असे 2-3 दिवसांचे व्हिडिओज घेऊनच ते ब्लॉग बनवावं लागेल. कारण काय झालं की आमच्या घरी पण जरा बाकीचं पण कामं चालले आहेत, जरा गडबड चालली आहे. त्यामुळे मला व्हिडिओजच घेता येत नाही आहेत की जे रेग्युलर कामांच्या गडबडीतून व्हिडिओज घेता येणं झालेत. असं ते व्लॉगच्या बाबतीत व्लॉगवरती जरा परिणाम होतोय, कारण ते कंटिन्यू व्हिडिओज घेता येत नाही. त्यामुळं मग डेफिनेटली गुरुवार आजचा तर व्लॉग मी डेफिनेटली आपण पब्लिश करतोय. असं एखाद दुसरे दिवस जरा मिस होईल असं वाटतं. त्यामुळे डेली व्लॉग तर काय आता म्हणता येणार नाहीये. म्हणून म्हटलं पण निदान 200 पर्यंत एक आपला नंबर जाऊ दे डेली व्लॉगचा. मग त्यानंतर मला वाटतं की मग कंपल्सरी मला रोज डेली तर व्लॉग माहित नाही, जमलं तर मी करीन. पण जर समजा 200 नंतर कंटिन्यू झालेच मला 200च्या पुढे डेली व्लॉग जर मला जमतच असले तर मी नक्कीच पुढे कंटिन्यू करूया आपण. आणि आता ॲक्च्युली अपडेट म्हणजे असंच होतं की काल रात्री पण आम्ही तिघं पण मी, जिजा आणि हर्षदा गेलेलो गावात. जरा काम होतं, जसं म्हणतोय सारखं काम आहे, तर घरचंच जरा काम होतं त्यामुळं जायचं होतं. तिथं जाऊन आलेलो. जिजा आता गेली सकाळी शाळेला, आता तिला जाण्याची वेळ झाली आहे, 12:30 वाजले. आणि दुसरं स्पेशल म्हणजे आहे आज सार्थकचा बर्थडे, 24 जुलै गुरुवार आहे. आणि मग तो व्लॉग मग प्रॉपर त्याचं आपण शूट करायचे. आता असं आमचं अजून काय प्लॅन ठरलेलं नाही आहे त्याच्या बर्थडेसाठीचं काय करायचं. जसं ठरेल तसं मग आपण आता व्लॉग घेऊया. आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, सार्थकचा बर्थडे. तोपर्यंत बाय बाय.